नमस्कार मंडळी. ऐकलात ना हा आवाज तर कळलंच असेल आजचा व्लॉगमध्ये काय होणार आहे. तर चला व्लॉगला सुरू करूया. फ्रेंड्स, माझ्या हेअरस्टाईलवर अजिबात जाऊ नका. कारण का मी घरी असले की मी तुम्हाला आधीच तुमच्याबरोबर शेअर केलं आहे की मी जशी राहते तसेच मी यूट्यूबवर तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर माझे केस कर्ली आहेत आणि जरा मोठे आहेत. तर मी असा मस्त नारद मुनी किंवा आपण असा वरती बन बांधतो ना तसा होतो आणि हे असे बेबी हेअर मग बाहेर येतात. पण जाऊन द्या, आपल्याला रेसिपीशी मतलब आहे, आपल्या हेअरस्टाईलचा व्लॉग नाही आहे. तर प्लीज फोकस ऑन माय रेसिपी, नॉट ऑन माय हेअरस्टाईल. नमस्कार मंडळी, व्लॉगची सुरुवात झाली आहे आणि आज मी करणार आहे दिवाळीचा दुसरा पदार्थ. आणि एक तर शंकरपाळ्या मला खूप आवडतात म्हणून मी त्या आधीच केल्या आणि तो गोड पदार्थ आहे. आज मी करणार आहे चिवडा. आणि दिवाळीचा पदार्थ सगळ्यांनाच येत असतात, पण स्पेशली जे मला माझ्या बहिणीने किंवा आता मी आज पोहे करणार आहे, पोहे नाही हो, चिवडा करणार आहे. तर जो चिवडा मला माझ्या आईने शिकवला आहे आणि आईने शिकवता एक माझ्याबरोबर आणि आईबरोबर एक किस्सा झालेला, तो मी तुम्हाला सांगणार आहे आज व्लॉगमध्ये आणि रेसिपी पण शेअर करणार आहे. तर अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, लाईक नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आज दिवाळीचा फराळातला आपण दुसरा पदार्थ करणार आहोत, तो आहे चिवडा, पोह्यांचा कुरकुरीत खुसखुशीत चिवडा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, तुमच्याबरोबर जो किस्सा शेअर करायचा आहे तो आहे म्हणजे हे पोहे भाजून घेण्यासाठी. फ्रेंड्स, म्हणजे 3-4 वर्षा अगोदर माझ्या आईचे पोहे आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. सो मी आईला बोलवलं, मी म्हटलं की नाही, मी पोहे करणार. आई, तू करायचे नाही, तू फक्त बसून राहा आणि मला सांग. ओके, तर 1 किलो पोहे करायचे होते आणि आई म्हटली चल आता कढई ठेव आणि भाजायला पोहे सुरुवात कर. ओके, पोहे करायचे नव्हते, आय एम सो सॉरी, चिवडा करायचा होता पोह्यांचा. ओके, तर मी भाजायला घेतले आणि पहिली 15-20 मिनटं, ओ माय गॉड, मी माझ्या आईच्या इन्स्ट्रक्शन एवढ्या सुंदर रीतीने फॉलो करत होती की पोहे जे असतात, पोह्याचा चिवडा करताना पोहे थोडेसेच घ्यायचे आणि त्यांना व्यवस्थित खमंग भाजायचं, जसं मी आत्ता करत आहे तसं. सो एका साईडला मी पोहे भाजते आणि तुम्हाला तो किस्सा सांगते आणि 15-20 मिनटं झाली. ओके, 1/2 किलो पोहे माझे भाजून झाले असतील, का माहिती नाही, माझी आई ना किती वेळ लावते, पण म्हणूनच मे बी तिचा चिवडा खूप छान होत असेल. आणि नंतर मी आईचं म्हणजे एक उद्धट बॅकबेंचरसारखं मी आईला इग्नोर केलं आणि पटापट 1 किलो पोहे मी 5 मिनटात संपवले. म्हणजे असं पटकन एकदम असं स्टाईलमध्ये एकदम ओ हो 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 हे असं केलं आणि पटकन पोहे भाजून घेतले आणि साईडला काढले. ओके, आणि चिवडा झाला. चिवड्याची टेस्ट तर अप्रतिम होती फ्रेंड्स, पण प्रॉब्लेम इथे झाला की चिवडा आईसारखा असा क्रिस्पी, आईसारखा नाही, आईच्या पोह्याच्या चिवड्यासारखा क्रिस्पी का नव्हता. तर तेव्हा मग आई मला जी ओरडली आहे ना फ्रेंड्स, तेव्हापासून मी कानाला खडा लावला. आई ही नेहमी बरोबरच असते आणि ती बरोबरच राहणार आहे. तर सो फ्रेंड्स, मोठी टीप देणार आहे मी की जर तुमची आईने तुम्हाला काही टिप्स दिल्या असतील दिवाळीचा फराळ करताना तर प्लीज फॉलो करा. माझ्यासारखं बॅकबेंचर किंवा आगाऊ मुलीसारखं अजिबात करू नका. तर चला, आता जास्त वेळ नाही घालवत आणि पूर्ण म्हणजे अर्धा किलो मी पोहे करणार आहे, पोहे नाही हो, पोह्यांचा चिवडा करणार आहे. ते मी मस्त असे आईसारखे, आईच्या पोह्यांच्या चिवड्यासारखे व्यवस्थित खमंग भाजून घेते. फ्रेंड्स, बघा, खमंग भाजून घेतले ना की असा आवाज आला पाहिजे. आणि अजून एक सांगेन की पोहे थोड्या थोड्या प्रमाणात भाजून घ्या. फ्रेंड्स, माझी हेअरस्टाईल बघा, ओ माय गॉड, जाऊन द्या, इग्नोर द हेअरस्टाईल, आधीच तुम्हाला ब्लॉगला सांगितलेलं आहे. फ्रेंड्स, अजून अर्धा किलो पोहे माझे भाजून झालेले नाही आहेत, म्हणून मी एका साईडला खमंग आईच्या स्टाईलने पोहे भाजत आहे आणि बाकीची तयारी पण जी चिवड्याला लागते ती करत आहे. तर चला, अजून काय काय पोह्यांच्या चिवड्याला लागतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करते.
सो फ्रेंड्स, सुक्या खोबऱ्याची जी वाटी असते ती अर्धी अशी पातळ स्लाईस करून घेतली आहेत. तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याचा यूज करू शकतात. मी तर माझ्या हातानेच केलेलं आहे कारण का माझ्याकडे साचा नाही आहे. फ्रेंड्स, आणि 1 किलोला जर पाव किलो शेंगदाणे लागतात तर मी अर्धा किलोसाठी पाव किलोचे पण हाफ घेतलेले आहेत. आणि भरपूर सगळ्या तिखटवाल्या मिरच्या आहेत कारण का आमच्या घरामध्ये तिखट चिवडा खूप आवडतो. कारण का दिवाळीला कसं सगळं गोडगोड असतं, तर गोडगोड न करता मी जरा एकदम थोडासा असा चरका लागणारा माझ्याकडे पोह्यांचा चिवडा असतो. आणि भरपूर कढीपत्ता आहे फ्रेंड्स, आणि त्याच्याबरोबर ही भाजकी डाळ आहे. तुम्ही भाजकी डाळ ना अंदाजे टाका. आणि खसखस पण आहे, 1 पूर्ण मोठा चमचा खसखस आहे. तर हे साहित्य रेडी केलेलं आहे मी. आणि अजून मी काय विसरली असेल तर मी थोड्या वेळाने आईला फोन करणार आहे. बिफोर मी पोहे करण्याच्या आधी आपलं खमंग भाजण्याची पोहेची काय बोलते मी, कारण का असं होतं आहे माहिती आहे का. बघा, सकाळचे 7:15 झालेले आहेत आणि सगळीजणं झोपलेत कारण का दिवाळी वेकेशन चालू आहे. पण मला ना फ्रेंड्स असं ना दिवाळीचे पदार्थ करताना असं शांतता लागते. तर माझी सवय आहे सकाळी 4:30ला उठायची. तर मग आंघोळ झाली, ब्रेकफास्ट झाला, हे काही सांगायच्या गोष्टी नाही, पण म्हटलं चला आज सकाळच चिवडा करूया आणि व्लॉग पण करूया. तर 7:15 झालेले आहेत, तर चला गुड मॉर्निंग. आईला फोन करण्याच्या आधी एक गोष्ट मला आठवली, ती म्हणजे फ्रेंड्स पिठी साखर. तुम्हाला माहिती आहे शंकरपाळ्यांचा व्लॉगमध्ये आपण पिठी साखर तयार करून ठेवलेली, तर त्याच्यातली अंदाजे तुमच्या स्वादानुसार तुम्हाला पिठी साखर आणि मीठ पोह्यामध्ये टाकायचं आहे. तर ही गोष्ट मी विसरलेली, ती तुमच्याबरोबर शेअर करत आहे. तर फ्रेंड्स चला, अजून तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळालेली नाही आहे. माझे पोहे अजून खमंग खरपूस भाजून झालेले नाही आहेत. झाल्यावर लगेच मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देईन. सो अशा प्रकारे फ्रेंड्स, मी पोहे मस्त खरपूस भाजून घेतले आहेत. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा असा आवाज येतो. पोहे भाजून रेडी आहेत म्हणून मी आता त्यांना चाळून घेणार आहे. तुम्ही भाजण्याच्या आधीही त्यांना चाळून घेऊ शकता, तुमच्या मनाची मर्जी. वॉट एव्हर यू वॉन्ट डू इट. सलमान खानचा 65 डायलॉग मारून झालेली आहे. तर पोहे चाळून घेऊया आणि पुढे कृतीला सुरू करूया. सो फ्रेंड्स, ज्या आपण सुक्या खोबऱ्याच्या अशा चकत्या करून घेतलेल्या, त्यांना मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी शेंगदाणेही असे फ्राय करून घेणार आहे. मी काजू बिजू टाकत नाही, मला ते आवडत नाही अजिबात. तर फक्त खोबरं आणि शेंगदाणे हे मस्त असे तुम्ही फ्राय करून असे ब्राऊन करून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे पण असे मस्त खरपूस तळून घ्यायचे आहेत तुम्हाला. सो फ्रेंड्स, पूर्ण तयारी पोह्याच्या चिवड्याची झालेली आहे. आणि मोठा टोप मी गॅसवर ठेवला आहे. फ्रेंड्स, मोठा टोप का घेतला आहे, कारण का माझी आईने मला असं शिकवलं आहे की जेव्हा पण आपण सगळे पोहे आणि सगळे सामग्री मिक्स करतो तेव्हा आपला जो चमचा असतो त्याने पोह्याचा चिवडा ढवळायचा नाही, तर दोन्ही हाताला असं टोपाच्या पकडायचं आणि असं टॉस करायचं. तर हे मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे. तर टोप रेडी झाला आहे, त्याच्यात मी तेल टाकते आणि बघूया फोडणी कशी द्यायची. सो फ्रेंड्स, टोपामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि आता आपण जसं फोडणी देतो ना तसं फोडणीसारखं आपल्याला आधी थोडीशी खसखस, कारण का खसखसला पण तेलामध्ये परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मिरची आणि कढीपत्ता. सो फ्रेंड्स, आधी मी मिरची टाकत आहे. तिखट मिरच्या किती टाकायचं हे तुम्ही डिसाईड करायचं, कारण का तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त मिरच्या यूज करा आणि जर तिखट नसेल पाहिजे असेल तर कमी मिरच्या यूज करा. त्याच्याबरोबर कढीपत्ता पण टाकत आहे.
फ्रेंड्स, चिवडा जर जास्त वेळ टिकवायचा असेल तर तुम्हाला फोडणी एकदम मस्त अशी गरम गरम द्यावी लागेल. जसं तुम्ही बघितलं आहे, मिरच्या आणि कढीपत्ता हा भरपूर घेऊन मस्त तेलामध्ये त्यांना छान असं फ्राय करून घेतलं आहे. खसखसही टाकत आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही खसखसला पण असं मस्त असं थोडंसं गॅस कमी ठेवून त्यालाही असं मस्त परतून घ्या आणि तुम्ही हळद पण थोडीशी अशी परतून घ्या. कारण का तुम्हाला सांगेन, जर चिवडा तुम्हाला टिकवायचा असेल तर प्रॉपर असं प्रत्येक गोष्ट थोडीशी अशी फ्राय म्हणजे परतून घेणं गरजेचं आहे. तुम्ही बघा, आता मस्त असा पिवळा कलर येईल आपल्या चिवड्याला. त्याच्यासाठी हे 4 पदार्थ तुम्हाला मस्त असं तेलामध्ये क्रिस्पी करून घ्यायचे आहेत. आता मी दाखवत आहे तसा गॅस बारीक करून पोहे सगळे टाकायचे आहेत टोपामध्ये. तसंच खोबरं आणि शेंगदाणेही तुम्हाला ॲड करायचे आहेत आणि चमचा जो असेल तो बाहेर काढून घ्यायचा आहे. चमच्याचा वापर आता करायचा नाही आहे. स्वाद अनुसार मीठ टाका आणि आपण जी पिठी साखर केली आहे ती पण तुम्हाला ज्याप्रमाणे आवडतं तसं तुम्ही पिठी साखर ॲड करायची आहे. आजकी डाळ पण ॲड करायची आहे. चला आता मिक्स करू. सो फ्रेंड्स, सगळं सारण आपण ह्याच्यामध्ये टाकलं आहे आणि चमचा यूज न करता आपल्याला हात ठेवायचं, ही जागा चेंज करायची अशी आणि तुम्हाला परत दुसऱ्या साईडने थोडंसं ट्विस्ट करायचं. परत ट्विस्ट करायचा. असं टॉस करायचं. फ्रेंड्स, असं का करायचं? कारण का आपण पोहे खूप क्रिस्पी परतून घेतलेले आहेत. जर चमच्याचा वापर जास्त केलात तर पोहे तुटतात आणि पोह्याचा चिवडा जो थोडासा चुरा जास्त होतो. सो फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही पोह्याचा चिवडा कराल तेव्हा हे असं करून बघा, झालंय ना मिक्स पूर्ण. रेसिपी, फॅशन, ट्रॅव्हलिंग, ऑनेस्ट रिव्ह्यू आणि अशा वेगवेगळ्या ऑल इन वन माझं चॅनल आहे ना. आणि अजून तुम्ही सबस्क्राईब नाही केलं आहे तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशीच मस्त अशी रेसिपी घेऊन येणार आहे नेक्स्ट टाईम. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.